नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि विनंती की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे ते प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी चॅनलवर कुठलीही कथा अपलोड केली की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात कविता वाटेकर यांची कथा मालती. मालतीबाई बाजारातनं भाजी घेऊन आल्या. माठातलं थंडगार पाणी घेतलं आणि कोचावर येऊन पाणी पीत बसल्या. नंतर त्यांनी गॅसवर चहाचं आधण ठेवलं. खिडकीतून बाहेर बघताच आभाळ भरून आल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मालतीबाई घाईघाईत गॅलरीत आल्या, वाळत घातलेले कपडे काढले आणि कपडे घड्या घालून कपाटात ठेवून दिले. मग चहा घेऊन त्या गॅलरीमध्ये निवांत येऊन बसल्या. मुलगी माधुरी आणि जावई विलास दरवर्षीप्रमाणे वैष्णव देवीच्या दर्शनाला गेले होते आणि नातू अंकुर कॉलेजच्या शिक्षणासाठी बाहेरगावी हॉस्टेलमध्ये राहत होता. कोसळणाऱ्या पावसाच्या धारा बघता बघता वाफाळणाऱ्या चहाचा आस्वाद घेत मालतीबाई भूतकाळाच्या आठवणींमध्ये गर्क झाल्या. मालतीचा जन्म साधारण कुटुंबात झाला. आई, आप्पा, 4 बहिणी आणि 1 भाऊ असा त्यांचा गोतावळा. बहिणींमध्ये मालती सर्वात धाकटी आणि तिच्या पाठीवर भावाचा दिगंबरचा जन्म झालेला होता. मालतीची आई घरच्या घरी मसाला, पापड, लोणची बनवून विकायची. आप्पा कुठल्या तरी शाळेत मास्तर म्हणून होते. थोरल्या 2 बहिणींची 4थी 5वी पर्यंतची शाळा झाली आणि मग त्यांची लग्न यथातथा पार पडलेली होती. आपल्यासारख्या सर्वसाधारण घरामध्ये त्यांना दिल्यानं त्या खाऊन पिऊन सुखी होत्या. तिसरी बहीण नलू सततच्या आजारपणामुळे दुसरी नंतर शाळेत गेलीच नाही. घरी राहूनच ती काही बाई कामं करून आईला हातभार लावत असे. वयात आल्यावर नलूनं लग्नासाठी साफ नकार दिला. सततच्या आजारानं त्रस्त असल्यामुळे नलूला संसार करायची अजिबात इच्छा नव्हती. मग घरच्यांनी तिला विरोध न करता त्या बाबतीत संमती दर्शवली. मालतीचं 7वी पर्यंतचं शिक्षण झालं. काही दिवसात तिलाही स्थळं यायला लागली. बहिणींप्रमाणे मालतीही दिसायला अतिशय सुंदर. गोरा रंग, मध्यम उंची, तरतरीत नाक, पाणीदार डोळे, हसल्यावर डाव्या गालावर पडणारे नाजूक खळी आणि सौंदर्य खुलवणारे लांब सडक केस. अशा सुरेख व्यक्तिमत्वामुळे ती 4 चौघीत उठून दिसायची. त्यामुळे मालतीला नाकारण्याचं काही कारण नव्हतं. पण 2 बहिणींच्या लग्नामुळे कर्जबाजारी झालेल्या आप्पांना मालतीसाठी मनासारख्या स्थळाला मुकावं लागत होतं. दिवस असे सरत होते. अशातच एका नातेवाईकाकडनं एक स्थळ आलं. मुलगा अनंता भल्या कुटुंबातला वाटला. एका कंपनीत तो कारकून म्हणून नोकरीला होता. दिसायला मालती इतका देखणा नसला तरी लक्षवेधक होता. बघण्याचा कार्यक्रम पार पडला. मंडळींकडनं होकार आला. यथावकाश मालतीचं लग्न पार पडलं. नव्या संसाराची स्वप्न बघणारी मालती आता मालती मालूसरे झाली. नवीन संसार सुरळीत चालू होता. अनंताई कधी कामावरनं लवकर आल्यानंतर मालतीला बागेत नेणं, कधी पिक्चरला नेणं, तर कधी पगार झाल्यावर तिला छान नवी कोरी साडी आणणं असं आनंदानं करत असते. मालतीही त्याचं सगळं मनापासून करत होती. सुरुवातीचे काही महिने छान गेले, पण कसं कोण जाणे तिच्या संसाराला दृष्ट लागल्यासारखं झालं. अनंताला कंपनीच्या मित्राच्या संगतीत दारूचं व्यसन चढलं. त्यातच भर म्हणून कामावरनं येताना त्याचा त्याच मित्रांबरोबर पत्त्याचा डाव रंगायला लागला. यायला उशीर का झाला असं मालतीनं विचारलं तर ओव्हरटाईमचं कारण सांगून तो तिला टाळत असे. पत्त्यातून जिंकलेल्या पैशाने तो रात्री तर्र होऊन येत असे. दारू पिऊ नका, आरोग्यासाठी ते घातक आहे असं वारंवार सांगूनही अनंत मात्र तिच्याकडे साफ दुर्लक्ष करेल. अलीकडे अनंत आपल्यापासून काहीतरी लपवतोय असंही मालतीला वाटायला लागलं होतं, पण ती स्वतःला समजावून गप्प बसत होती. अलीकडे अनंत काही बाई कारण काढून मालतीशी भांडण करत असे. तिची चूक नसतानाही खालून पाडून बोलत असे.
त्यातच सासरहून योग्य ते आदरातिथ्य किंवा मानपान न मिळाल्याची सल त्याच्या मनात होती आणि ते कारणही त्याला भांडायला पुरेसं असायचं. कधी भाजीत मीठच जास्त झालं म्हणून, तर कधी घराबाहेर कशासाठी गेली होतीस म्हणून, तर कधी शेजारच्या सावंतांशी काय बोलत होतीस म्हणून तो क्षुल्लक गोष्टींवरनं तिला शिव्या द्यायला मागे पुढे बघत नसे. मालती या सगळ्या विचाराने दुःखी होत असे. मोठ्या बहिणींना कधी कधी मनाला होणाऱ्या यातना ती सांगत असे. त्यावर अगं ही वेळ निघून जाईल, सर्व काही ठीक होईल, असं तिच्या बहिणी तिला समजावलं. अशातच एक दिवस मालतीला दिवस गेल्याचं समजलं. तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. कधी एकदा ही आनंदाची गोष्ट नवऱ्याला सांगते असं तिला झालं. संध्याकाळ झाली तशी ती त्याची वाट बघायला लागली, पण आनंद रात्री 9:30 वाजता दारूच्या नशेत धुंद होऊन आलेला होता. त्याला धड उभंही राहता येत नव्हतं. तरीही तिने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि त्या परिस्थितीतही त्याला ती आनंदाची बातमी सांगितली. नशेत असलेल्या आनंदाच्या चेहऱ्यावरचे रंग अचानक बदलले. तो तिच्यावर खेचायला लागला. मूल? कोणाचं मूल? माझं नाहीये ते मूल, ते मूल माझं नाही, असंच म्हणत तो खाटेवर आडवा पडला. ते ऐकलं आणि मालतीच्या पायाखालची जमीन आदरली. तिला इतका मोठा धक्का बसला की तिला धैर्य आल्यासारखं झालं. पण स्वतःला सावरून, अहो तुम्ही हे काय म्हणताय, तुम्ही काय म्हणताय, हे तुमचं तुम्हाला कळतंय का, असं ती त्याच्या अंगावर ओरडून म्हणाली. त्यावर तो आणखीन चिडला, तोंडातल्या तोंडात कुटकुटत राहिला. तिचाही राग आता अनावर झाला होता. मनातला खूप दिवसांचा राग तिच्या ओठातनं भडा भडा बाहेर पडायला लागला. रडत रडत ती त्याला बरंच काही बोलत होती. तिचे कानावर पडणारे शब्द ऐकून त्याच्या मेंदूला झिणझिण्या येत होत्या. तो काहीही विचार न करता ताडकन उठला, तिचा हात धरला. त्याने तिला दाराबाहेर ढकलून दिलं आणि चालती हो माझ्या घरातनं असं म्हणून दार बंद करून टाकलं. नशेतच त्याने तो हुकूम सोडलेला होता. मालतीने खूप वेळ दरवाजा वाजवला, पण दरवाजा त्याने काही उघडलाच नाही. मालती हतबल झाली आणि ती तशीच आपल्या माहेरी आली. सगळी हकीकत ऐकून आप्पा आणि दिगंबर चावताळून उठले, पण आईने त्यांना जरा धीरानं घ्यायला सांगितलं. आपण उद्या जाऊन त्यांची समजूत काढू असं आई म्हणाली. दुसऱ्या दिवशी आनंदाचा सूर तोच होता. मला तिला नांदवायची नाही हा एकच पाढा तो भोगत होता. काही एक ऐकायला तयारच नव्हता. मग त्याच्या गावी जाऊन त्याच्या आई वडिलांशी जाऊन आप्पांनी बोलणी केली. त्यांनाही या सगळ्यामुळे धक्काच बसला. त्यांनीही त्यांच्या परीनं आनंदाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण व्यसनाच्या अधीन झालेला आनंद ऐकायला तयारच नव्हता. त्याला आता मिळेल तो पैसा फक्त पत्त्यात आणि दारू तुडवायचा नाद लागलेला होता. त्याला आता मालतीची आणि बाळाची जबाबदारीच नको होती. शेवटी आई अप्पांनी मालतीला माहेरी ठेवायचा निर्णय घेतला. दिवसांवर दिवस जात होते. मालतीच्या पोटातला अंकुर वाढत होता. आनंद आहे गाव सोडून दुसरीकडे गेला हे कुठून तरी अप्पांना कळलं. मालतीला आई अप्पांच्या बरोबर बहीण भावाचा मोठा आधार होता, पण कधीतरी आनंदाला त्याच्या चुकीच्या वागण्याचा पश्चाताप होईल आणि आपली माफी मागून तो आपल्याला आपल्या घरी परत नेईल ही वेडी आशा बाळगून मालती दिवस अक्षरशः ढकलत होती. मालतीला डोहाळे असे लागलेच नव्हते. तिला कशातही रुचीच वाटत नव्हती. ती फक्त तिच्या विचारात मग्न असे. काही दिवसातच मालतीनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिला त्या बाळाला कुठे ठेवू कुठे नको असं झालं होतं. आता तरी अनंता येईल ही वेडी आशा मात्र निरर्थक ठरली होती. कळवून सुद्धा अनंता फिरकला सुद्धा नाही. मालतीनं एकटीनं या बाळाला वाढवण्याचा निर्णय घेतला. वाटेल ते झालं तरी आपल्या बाळाला काही कमी पडू न देता त्या बाळाचं चांगलं संगोपन करण्याचा निश्चय तिने मनाशी पक्का केला. घरातल्या घरात बाळाचं नाव माधुरी ठेवलं, बारसं केलं. माधुरी आजी आजोबा मावशी मामा यांच्या सानिध्यात मोठी होत होती. घरात तिचं रांगणं दुडू दुडू धावणं तिचे बोबडे बोल घराला घरपण आणत होते. बघता बघता माधुरी 2 वर्षांची झाली.
मालतीला तिच्या भविष्याची चिंता वाटायला लागली. मग तिने आई आप्पांशी बोलून जवळच असणाऱ्या बिस्किटांच्या कंपनीत नोकरी धरली. सकाळी घरात जमेल तेवढी मदत करून बरोबर 8-8:30 वाजता मालती घरातनं बाहेर पडे. नलू, माधुरीची मावशी, माधुरीची अगदी मालतीप्रमाणे काळजी घेत असे. तिला काय हवं नको सगळं बघत असे. अगदी जेवणापासून दुपारी तिला झोपवेपर्यंत आणि उठल्यानंतर तिला खाऊ पिऊ घालून तिला बागेत फिरवून आणण्यापर्यंत सगळं काही ती ममतेनं करत असे. मग संध्याकाळी माधुरी आईची चातकाप्रमाणे घराबाहेरच्या पायरीवर वाट बघत असे. मालतीला बघता दुडू दुडू धावत जाऊन तिला बिलगे. माधुरीला बघता तिचा थकवा नाहीसा होईल. मग मालतीचं माधुरीच्या बरोबर खेळणं, लढीवाळपणे गप्पा मारणं, दिवसभरात झालेल्या गमती जमतीमध्ये ती भाग घेत असे. तिला खाऊ पिऊ घालून मांडीवर थोपटून झोपायला लावत असे. त्याच्यानंतर आईला मदत करून रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या तिचा डोळा असे. असेच दिवसांमागनं दिवस चालले होते. माधुरी आता शाळेत जायला लागली होती. तेव्हा ना दिगंबरचं कॉलेज संपवून तो नोकरीला लागला होता. पण अलीकडे नलू सतत आजारी पडत होती. दिवसेंदिवस तिची तब्येत खालावत होती. एक दिवस नलूला रक्ताच्या उलट्या झाल्या. आई आप्पा खूप घाबरले. दिगंबरानं नलूला शहरात मोठ्या डॉक्टरकडे न्यायचं ठरवलं. दुसऱ्याच दिवशी दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी काही टेस्ट करायला लावल्या. सगळ्या टेस्ट झाल्या. 2 दिवसांनी रिपोर्ट आले. आजाराचं निदान झालं होतं. नलूला बाहेर बसवून डॉक्टरांनी आडेवेडे न घेता नलूला शेवटच्या टप्प्यातला कॅन्सर झालाय असं सांगितलं आणि लगेच तिला ऍडमिट करायला लावलं. आई आप्पांच्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा धक्का होता. हे दुःख कसं पचवायचं त्यांच्या लक्षात येत नव्हतं. नलूला सुद्धा एव्हाना आपल्या आजाराची कुणकुण लागली होती. तिच्यावर उपचार चालू होते पण उपयोग होत नव्हता. दिगंबरानं डॉक्टरांना नलूकडे अजून किती वेळ आहे असं विचारतात. फार फार तर 2 महिने असं डॉक्टरांनी सांगितलं. मग डॉक्टरांच्या परवानगीनं नलूला ते घरी घेऊन आले. लहानग्या माधुरीला नलूचा विशेष आदर होता. दिवसभर ती माऊ माऊ करत फिरत असे. पण तीच नलू मावशी आता सतत झोपून का असते, ती जास्त बोलत का नाही असे प्रश्न विचारून ती घरातल्या सगळ्यांना भंडावून सोडत होती. नलूच्या शेवटच्या दिवसांमध्ये तिला आनंदी कसं ठेवू शकतो याकडे मालतीचं लक्ष लागलेलं होतं. मालती तिला आवडणाऱ्या गाण्यांच्या कॅसेट लावून देईल. कधी कथा कादंबरी वाचून दाखवे. नलूची सकाळची आंघोळ वेणीफणी करून पेज किंवा पातळ उपमा अशी न्याहारी देऊन तिचं औषध पाणी करून मग ती कामावर जाईल. कामावरून आल्यानंतरही तिला काय हवं नको अगदी माधुरीचं करते तसं ती जातीनं करत होती नलूचं. पण मालतीची ही आताशी फार दमछाक होत होती. पण लाडक्या बहिणीसाठी ती मनापासून करत होती. रात्री मात्र ती अंथरुणात नलूसाठी हुंदके देऊन रडत असे. नलूला रुटीन चेकअपसाठी दवाखान्यात नेणं, तिचं पथ्य पाणी सांभाळणं सगळं मालती कसोशीनं करत होती. आप्पांनी नलूसाठी आयुर्वेदिक उपचार सुरू केले. वैद्य घरी येऊन झाडपाल्याचा काढा, कधी चाटण असं काही बाई देत होते. सुरुवातीला नलूनी चांगला प्रतिसाद दिला. पण हा आजार रक्तातच भिनलेला होता. त्या उपचारांना तिच्या शरीरानं नंतर प्रतिसाद देणं बंद केलं. नलूला रोज तीळ तीळ मरताना बघून आई, आप्पा आणि मालतीचा ऊर भरून येईल. शर्थीची पराकाष्ठा करूनही अखेर 3 महिन्यांनी नलूनी या जगाचा निरोप घेतला. सारं काही संपलं होतं. एकाएकी एखाद्या जीवाचं वास्तव्य नष्ट होणं म्हणजे काय असतं हे त्या दिवशी मालतीने अनुभवलं. आई आप्पांच्या तर पोटचा गोळा गेला होता. त्यांचं दुःख आभाळा एवढं. नलूचं जाणं मालतीच्या जिव्हारी लागलं होतं. मोठ्या 2 बहिणी सासरी असल्यानं नलू आणि मालती एकमेकींसाठी फक्त बहिणी नव्हत्या तर जीवाभावाच्या त्या मैत्रिणी होत्या. माधुरीसाठी नलू दुसरी आई होती. तिने माधुरीवर आभाळा एवढी माया केली होती. नलूच्या आठवणीनं मन व्याकुळ होऊन मालतीला अश्रू अनावर होत. तिच्याशिवाय घर रिकामं वाटत होतं. पण हळूहळू सगळ्यांनी परिस्थिती स्वीकारली. मोठ्या बहिणी अधूनमधून येऊन आधार देत होत्याच. काही दिवसाआधी साध्या पद्धतीनं झालं.
आई आप्पा आता थकले होते. मालतीचं काम मात्र अखंडपणे चालू होतं. सकाळी वहिनीला मदत करून माधुरीचं सगळं आवरून ती कामावर जाईल. थकून भागून आल्यानंतरही घरात पडेल ते काम करून माधुरीचा अभ्यास घेईल. काळ वर्तमान सोडून भविष्याकडे झेपावत होता. देवाच्या कृपेनं दिगंबराची बायको बरीच शहाणी होती. आई आप्पांच्या आयुष्यात नलूच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी भाऊजाईनं भरून काढली. तिला जमेल तसं सगळ्यांना आनंदी ठेवण्याचं काम ती करत असे. माधुरीशी ममतेनं वागत असे. त्या दोघींची छान गट्टी जमली होती. ती मालती बरोबर सुद्धा प्रेमानं वागली. सारं काही संथ गतीनं चालू होतं. काही वर्षात दिगंबरची बदली गुजरातमध्ये एका शहरात झाली. हो नाही करता करता जाण्याचा निर्णय पक्का झाला. आई आप्पा आणि मालतीला तिकडे येण्यासाठी त्यांनी खूप आग्रह केला, पण आई आप्पा या वयात एवढ्या लांब जायला तयार झाले नाहीत. मालतीनं आई आप्पांबरोबर राहून त्यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. आता घरात फक्त 4 जण राहिले. दिगंबर तिकडे गेला असला तरी महिन्याला पैसे पाठवणं, सणावाराला घरी येणं, आल्यावर आई आप्पांना दवाखान्यात नेऊन रुटीन चेकअप करणं हे सगळं करत होता. बाकीच्या वेळेला मालती त्यांचं पथ्य पाणी, औषधं, खाणं पिणं याकडे लक्ष देत होती. मालतीमुळे दिगंबर निर्धास्त होता. पण इकडे माधुरी मोठी होत होती. शाळेतून ती कॉलेजमध्ये गेली. मालतीला तिच्या भविष्याची चिंता भेडसावत होतीच. माधुरी ही जाणत्या वयापासून आईनं केलेले परिश्रम बघत असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा हट्ट न करता आईला नेहमी मदतच करत होते. माधुरीच्या हाताला उत्तम चव होती. तिने बनवलेला कुठलाही पदार्थ चविष्टच होत असे. घरातले सगळे तिला सुगरण म्हणत असत. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना दिगंबरनं माधुरीसाठी स्थळ आणलं. माधुरी कधी ना कधी लग्न करून सासरी जाणार होती, पण तिचं लग्न होणार या कल्पनेनं मालतीला अस्वस्थ वाटायला लागलं. स्थळ चांगलं होतं. तिने माधुरीच्या संमतीनं त्या स्थळाला होकार कळवला. बघण्याचा कार्यक्रम झाल्यावर दिगंबरनं सखोल चौकशी केली आणि माधुरीचं लग्न विलासबरोबर पक्क करून टाकलं. गेल्या 15 वर्षांपासून मालती माधुरीच्या नावानं काही पैसे शिल्लक टाकत होती. आता हेच पैसे तिच्या लग्नासाठी कामी येणार होते. लग्नाच्या खर्चाचं कोणावरही ओझं न टाकता माधुरीचं लग्न पार पडलं. माधुरी सासरी गेली. आता मात्र घर एकदम रिकामं झालं. तिच्याशिवाय घरात कोणाचंही चित्त लागेना. कामामध्ये वेळ निघून जायचा, पण तिची आठवण मात्र सतत येत होती. वयोमानानुसार मालतीची आई आजारी लागली. एक दिवस सगळ्यांना सोडून गेली. आप्पांनाही आईशिवाय राहायची सवय नसल्यामुळे त्यांना अन्न पाणी गोड लागेना. 2च महिन्यात आप्पांनीही या जगाचा निरोप घेतला. आई आप्पांशिवाय मालतीला आता घर खायला उठायला लागलं. पण मालतीनं काम सुरू ठेवलं होतं. माधुरी तिच्या संसारात सुखी होती. तिच्या सुखी संसाराच्या वेलीवर अंकुर या नावानं फूल सुद्धा उमललेलं होतं. सारं काही सुरळीत चालू असताना एक दिवस माधुरीच्या यजमानांचा विलासचा अपघात झाला. कामावर जाताना त्याच्या बाईकला ओव्हरटेक करणाऱ्या एका कारचा धक्का लागला. ते खाली पडले. त्या कारचा ड्रायव्हर गाडी न थांबवता पळून गेला. विलासच्या डोक्याला पायाला प्रचंड मार लागला होता. रस्त्यावरच्या काही लोकांनी विलासना ॲडमिट केलं. माधुरीने मालतीने दवाखान्यात धाव घेतली. विलास अजूनही बेशुद्धावस्थेत होते. डॉक्टरांनी पायाचं लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल असं सांगून त्वरित 60,000 रुपये रक्कम भरायला लावून उपचार करायला सुरुवात केली. माधुरी लगेच बँकेतनं 10-12 हजार रुपये घेऊन आली, पण ही रक्कम पुरेशी नव्हती. खर्च जवळपास 1 लाखापर्यंत जाणार होता. मालतीबाई घाईनं घरी गेल्या. त्यांच्याकडे असणाऱ्या तुटपुंज्या दागिन्यांची पुरचुडी आणली, माधुरीकडे दिली. माधुरी नाही म्हणत असताना सुद्धा त्यांनी तिला परिस्थितीची जाणीव करून दिली. तिच्या हातात ती पुरचुंडी सुपूर्द केली. मग त्या दोघी सोनाराकडे गेल्या आणि दोघींचे दागिने मोडले. त्यातून 60-62 हजाराची तरतूद झाली. मालतीबाईंनी इतक्या वर्षांपासून स्त्रीधन म्हणून गळ्यात घातलेलं मंगळसूत्र काढलं, सोनाराच्या हातात देऊन टाकलं. माधुरीने नकार दिला त्याला, पण अगं माझ्यासाठी हा आता फक्त दागिना आहे. जोपर्यंत सोबत होती तोपर्यंत तो मौल्यवान होता. आता मला याचा उपयोग काय? आता झालीस तर तुला याची मदत होईल असं म्हणाल्या.
सोनाराच्या हातात मंगळसूत्र देताना त्यांना गैवरून आलं. पैसे घेतले, माधुरीने दवाखान्यात जमा केले. ऑपरेशन सक्सेसफुली पार पडलं. विलासच्या पायात रॉड टाकण्यात आला. 10 ते 12 दिवसांनी त्याला डिस्चार्ज मिळाला. पण डॉक्टरांनी 3 ते 4 महिने घरी आराम करायला सांगितलं. विलास घरी आले होते. माधुरीची खूप ओढाताण होत होती. अंकुरचं सकाळचं सगळं आवरून शाळेत सोडणं, विलासला व्हीलचेअरवरनं राऊंड मारून आणणं, मग त्यांची आंघोळ, गोळ्या, औषधं, पथ्य सगळी जबाबदारी तिच्या एकटीवर येऊन पडली. सासू सासरे वयोमानाने थकलेले असल्यामुळे माधुरीने त्यांना त्रास न द्यायचं ठरवलं. मग आपल्या आईला तिच्यासोबत मदतीला येशील का म्हणून विचारलं. मालतीबाईंनीही विचार करून कंपनीतलं काम कायमचं सोडून देऊन त्या माधुरीकडे येऊन राहिल्या. मालतीबाईंना अंकुरच्या रूपानं विरंगुळाच मिळाला. अंकुरचं सगळं करण्यात त्यांचा वेळ सरत होता. पण मालतीबाईंना माधुरी सतत चिंतेत दिसत होती. त्यांनी एकदा न राहून माधुरी काय एवढी टेन्शनमध्ये दिसते असं विचारलं आणि माधुरीनंही विनासंकोच, अगं आई, होते तेवढे पैसे ऑपरेशनमध्ये संपले. 2 महिने हे घरी आहेत, अजून 2-3 महिने जायचे आहेत. पैशाची तजवीज कशी करावी हे लक्षात येत नाहीये ग. मालतीबाई तिला म्हणाल्या, काळजी करू नको, काहीतरी मार्ग नक्की निघेल. त्यांनी तिच्या पाठीवरनं मायेनं हात फिरवला. संध्याकाळी विलासचं जेवण झाल्यावर दोघी मायलेकी जेवायला बसल्या. आज माधुरीनं मटकीची उसळ आणि आळूवडी केली होती. साधंच पण चविष्ट जेवण. ते जेवण चाटताना मालतीबाईंनी काहीतरी विचार केला आणि माधुरीला म्हणाल्या, अगं तू एवढी सुगरण आहे तर जेवणाचे डबे का तयार करत नाही? मी मदत करीन तुला. हे ऐकताच माधुरीचा चेहरा खुलला. हा विचार तिने विलासला ऐकवला. त्यांनीही तुला जमत असेल तर नक्की प्रयत्न कर म्हणून सहमतीच दर्शवली. दुसऱ्या दिवशी शेजारी पाजारी, विलासचं ऑफिस, नातेवाईक यांच्याकडे डब्यांची ऑर्डर घेण्याविषयी सांगितलं. सुरुवातीला तिच्या मावशींनी 5 डब्यांची ऑर्डर आणून दिली. मालतीबाईंच्या देखरेखीखाली माधुरीनं सामान आणलं. माधुरीचा उत्साह वाढला. ती कामाला लागली. मालतीबाई निवडणं, टिपणं, भाज्या साफ करणं, चिरणं, कुकर लावणं अशी छोटी मोठी कामं करत असत. पण एक चांगली सुरुवात मात्र नक्कीच झाली होती. या सगळ्या रागाड्यातनं मालतीबाईंचा अंकुरबरोबर वेळ छान जात होता. संध्याकाळी नियमितपणे श्लोक, रामरक्षा, शुभंकरोती म्हणायला त्या शिकवत होत्या. मग त्याला अभ्यासाला बसायची परवानगी. झोपताना छोट्या छोट्या गोष्टीतनं त्या त्याच्यावर चांगले संस्कार करत होत्या. विलासच्या तब्येतीत आता बरी सुधारणा होत होती. मालतीबाईंनी माधुरीला उन्हाळी वाळवणं करायचं सुचवलं. मग पापड, कुरडई, चकल्या, सांडगे, लोणची यांच्या ऑर्डर घ्यायला लागल्या. मालतीबाईंनी आपल्या मधुर वाणीनं एक एक डबा जोडायला सुरुवात केली. हळूहळू चविष्ट, रुचकर आणि घरचा स्वाद असणाऱ्या जेवणामुळे डबे वाढत जाऊन डब्यांची संख्या 25 वर गेली. विलासही आता चालायला फिरायला लागले होते. काही दिवसात ते कामावर रुजूही झाले. डबे बंद करायचा सल्ला विलासने दोघींना दिला. पण जम बसलेला हा व्यवसाय बंद न करता वाढवायचा निश्चय त्या दोघींनी केला. मग विलासनेही त्यांना त्यांच्या कार्यात मदत करायचं आश्वासन दिलं. त्यांचं कार्य सुरू ठेवायला हिरवा कंदील दाखवला. काळ झपाट्यानं पुढे जात होता. मालतीच्या अनेक वर्षाच्या मेहनतीचं चीज झालं होतं. अंकुरची 12वी झाली. हुशार असलेल्या अंकुरला पुढच्या शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागणार होतं. माधुरीने, मालतीने हृदयावर दगड ठेवून त्याला हॉस्टेलमध्ये पाठवलं. अंकुर प्रगतीचा एक एक टप्पा पार करत होता. 8 दिवस डब्यांना सुट्टी देऊन माधुरी आणि विलास आता देवदर्शनाला गेले होते. आपला अंकुर एक दिवस नक्की आकाशाला गवसणी घालणार असं मनातल्या मनात पुटपुटताना मालतीबाईंनी वर हात जोडून आकाशाकडे बघितलं. तशी वीज कडाडली. पावसाचा जोर वाढला होता. त्या विजेच्या कडाडण्यामुळे एकाएकी मालतीबाई वर्तमानात आल्या. भूतकाळातला कोपरा पुसला जाणार नव्हता. पण लेक जावयाच्या निमित्तानं त्यावर फुंकर मात्र मारली गेली होती. आणि याच विचारात मालतीबाई पावसाच्या कोसळणाऱ्या सरीचं दर्शन घेत घेत राहिल्या. श्रोते हो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच काही कथांसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.